एखादा सरकारी कर्मचारी नोकरी करत असताना अचानक निधन पावला तर मग पुढे त्याच्या कुटुंबाचं काय होतं? म्हणूनच सरकार अनुकंपा नियुक्ती देतं. म्हणजेच त्या कर्मचाऱ्याच्या पत्नी, मुलगा किंवा मुलीला सरकारी नोकरीची संधी दिली जाते, जेणेकरून घर चालू शकेल. पण आता वाद सुरू आहे 2001च्या एका सरकारी नियमावर. या नियमानुसार जर कुटुंबात तिसरं अपत्य असेल तर अनुकंपा नियुक्ती ही नाकारली जाते. या निर्णयाविरोधातच महाराष्ट्रात मोठं आंदोलन उभं राहिलंय. आंदोलन करण्याचं म्हणणं काय? त्यांचं म्हणणं असं आहे की 2001 पूर्वी नोकरीला लागलेल्या कर्मचाऱ्यांवर हा नियम लागू करणं चुकीचं आहे. कारण ते जेव्हा नोकरीत आले तेव्हा अशी अटच नव्हती. आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे मुलाने स्वतःचा जन्म निवडलेला नसतो. मग पालकांच्या निर्णयाची शिक्षा मुलाला का? याच मागणीसाठी आणि हा नियम रद्द करण्यासाठी येत्या सोमवारी 6 जुलै रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर राज्यभरातील कर्मचारी, वारस आणि संघटना मोठं आंदोलन उभं करणार आहे. अनुकंपा नियुक्तीचा उद्देश हा कुटुंबाला आधार देणं आहे. मग अशा नियमामुळे गरजू कुटुंबाला नोकरी नाकारणं योग्य आहे का? तुम्हाला काय वाटतं? हा नियम बदलायला हवा का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच अपडेटसाठी आमच्या व्हायरल कारभारला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.